नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रातर्फे पोळा हा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा। मी मंगेश। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण ग्रामीण भागासह काही शहरी भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। तोच पोळा या ठिकाणी सुद्धा साजरा होत आहे। तर आपण बघू शकतो की या ठिकाणी पोळा उत्सवला सुरुवात झालेली आहे आणि पोळा उत्सव सुरुवात झालेला आहे। शेतकऱ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा। वर्षभर शेतात राबणाऱ्या सण म्हणजे बैलपोळा। वर्षभर शेतात राबणारा सर्जराजाचा सन्मान या दिवशी केला जातो। सकाळी बैलांना विहीर किंवा घरी आंघोळ घालून जुने रंग काढले जातात। त्यानंतर नवीन रंग शिंगावर सजावट, अंगावर रंगीबेरंगी कापड टाकून त्यांची शोभा वाढवली जाते। घराघरात पुरणपोळी स्वयंपाक होतो। महिला वर्ग सजवलेल्या बैलजोडीची पूजा करून औक्षण करतात आणि पुरणपोळी खाऊ घालतात। खाट किंवा भांड्यात ज्वारी ठेवून बैलांना खाऊ घालण्याची प्रथा पाळली जाते। सजवलेल्या बैलांना गावातील मंदिराकडे घेऊन जात वाजत गाजत मिरवणूक काढली सुद्धा जाते। नातेवाईकांकडे नेऊन त्यांची पूजा केली जाते। अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकतो। या ठिकाणी आपण बघू शकतो का पोळा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि पोळा उत्सव सुरुवात झाली असते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यापासून आपण जाणून घेऊया। आज पोळा या निमित्त काय आपण बघू शकतो का या ठिकाणी भव्य जीव स्वरूपात पोळा भरलेला आहे आणि पोळा भरला असता या ठिकाणी बैलजोड्या पण आलेल्या आहे। आपण बघू शकतो बैलजोड्या या ठिकाणी आलेल्या आहे आणि आता आपण शेतकरी आहे। काय सांगा ना पोळा या निमित्त? काय सांगू? काय सांगा? हे चांगलं ठीक आहे। एखादी पोळ्याची झडती वगैरे नाही, काही नाही। काय सांगा आज पोळा आहे आपल्यासोबत ते शेतकरी काय सांगा पोळा निमित्त? पोळ्याचा आनंद आहे। पोळ्याबद्दल खूप छान आहे। आपलं कास्तकारीचं राज्य आहे आणि पोळा हा सण छान आहे। शेतकऱ्यांचा सर्जराजा हा एक सोबती आहे म्हणजे काय सांगाल? म्हणजे शेतकऱ्यांचा सर्जराजा एक सोबती आहे, काय सांगाल? सर्जराजा आहेच ना, बैलजोडी आहे म्हणून सर्जराजाची शेतीची शान आहे। आणि बैलजोडी शेतकऱ्याकडे असणे चांगली गोष्ट आहे, असायलाच पाहिजे। पुन्हा आपण बघूया या ठिकाणी पुन्हा शेतकरी आहे आणि बघू शकता ह्या जोड्या या ठिकाणी लागलेल्या आहे। ह्या बैलपोळ्यामध्ये सध्या आज आपण आलेलो आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बैलपोळा काही ठिकाणी साजरा होत आहे आणि काही ठिकाणी साजरा होत असताना आपल्यासोबत पुन्हा काही शेतकरी आहे। त्या शेतकरीवर आपण जाणून घेऊया। आपण काय सांगा शेतकरी या नात्याने आज बैलपोळा आहे आणि सर्जराजा हा तुमचा एक सक्का मित्र आहे, काय सांगा? काय सांगावं? आजचा बैलपोळा आहे। हा सर्जराजा आमचा मित्र आहे म्हणून आम्ही या पोळ्यात आणलेला आहे। एखादी झडती नाही सच्चाळा बैलबाळा बैल गेला कोण गाची अंडी वाटी हल्ले गुरु जाते गुरु न घडवला नंदे मागून दिसते पुढून दिसते नितवरा एक नमन गौरा पार्वती हरे हरे महादेव। पुन्हा आपण काही शेतकरी आहेत त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। काय सांगा आज पोळा आहे आणि पोळ्यानिमित्त एक झडती खूप महत्त्व त्याला मानलं जाते। झडती एखादी झडती म्हणून दाखवा ना। नाही नाही बैल बुरजाळून बैल दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या चांदूर रेल्वे येथे खडकपुरा येथे परंपरेनुसार हा मोठा पोळा भरलेला आहे। हा मोठा पोळा मोठ्या उत्साहात भरतो। गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा या खडकपुरा येथे आहे। दरवर्षी शेतकरी बांधव चांगल्या प्रकारे आपले बैल येथे सजून आणतात आणि त्या पोळ्याचा मोठा उत्सव साजरा करतात। बैल हे वर्षभर शेतात राबतात। शेतात राबून शेतकरी आणि त्या कास्तकाराला त्यांच्या घराची उपजीविका चालवतात। त्यांच्या मुलांचे शिक्षण वगैरे सर्व या बैलजोडीच्या भरोशावर त्याची उपजीविका होतात। त्यामुळे आज कृतज्ञतेचा दिवस आहे। आज आपल्या खडकपुरात मोठ्या प्रमाणात हा पोळ्याचा सण साजरा करण्यात येत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खडकपुरा चांदूर रेल्वे येथे बैलपोळा साजरा करण्यात येत आहे। तरी बैलपोळ्याच्या सर्व चांदूरवासियांना व शेतकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी नंदा वाधवानी शहर अध्यक्ष भाजपा सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो।
एवढा आज पहिल्यांदा सौभाग्य लाभलं की हा एवढा मोठा पोळा आजपर्यंत चांदूर रेल्वेला असताना मला कधी जाणवलं नाही की फार मोठा इथं एवढ्या प्रमाणात बैलजोड्या येतात आणि एवढं भव्य दिव्य त्यांचं स्वागत असते. हा खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान आहे आजच्या दिवशी. हे आज बघून मला खूप उत्साही आणि